दाट धुक्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी चिंतेत। गेल्या काही दिवसांपासून दिंडोरी तालुक्यातील पूर्व भागांमध्ये या वर्षीच्या हंगामातील पहाटे पहिलं धुकं अनुभवायला मिळालं। ही धुक्याची सागर अनेक ठिकाणी पसरली होती, ती पण सकाळी 7 वाजेपर्यंत नागरिकांनी, शेतकऱ्यांनी अनुभवली। त्यानंतर सूर्यदर्शन झालं। गेल्या 2 दिवसांपासून पूर्व भागामध्ये सकाळी 6 वाजता तर अगदी 5 मीटरवरचा देखील रस्ता गायब झाला। त्यामुळे सकाळी कामानिमित्त लवकर बाहेर पडणारे नागरिक, शेतकरी, याशिवाय शाळेचे विद्यार्थी, दूध गाड्या, सकाळच्या बसेस याचे दिवे सुरू ठेवून अगदी कमी वेगामध्ये मार्गक्रमण करत होते। या 2 दिवसात प्रकाशमान देखील कमी असल्यानं 5-10 फुटावर असणारी वाहनं, इमारती, घरे देखील दिसत नव्हते। या दाट धुक्यामुळे घरी गाड्या, इमारती, वाहनं, घरांच्या गच्ची देखील धुक्यांच्या दवबिंदूंनी भिजून गेल्या होत्या। मात्र पहाटे घराबाहेर पडणाऱ्या मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणार आणि या धुक्याचा मनमुराद आनंद घेतला। असं जरी असलं तरी पूर्व भागातील द्राक्ष बागा व शेती पिकांना हे धुकं धोकादायक असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक।